प्रमुख मागण्या होत्या, त्या 3 प्रमुख मागण्यांवरती काय नेमका तोडगा निघालाय त्याबाबत सविस्तर सांगा। 3 ज्या मागण्या होत्या, या सर्वच मागण्यांवर चांगले तोडगे निघालेले आहेत। मुळतः ज्युनियर गेटचा विषय, त्यांचा पगार वाढणार आहे, त्यांना साधारणतः 7-1 हजाराने त्यांचा पगार वाढलेला दिसेल। ॲग्रीमेंट 3 महिन्याच्या आत ॲग्रीमेंटवर निर्णय होणार आहेत। जे गेले 3.25 वर्ष झालेलं नाही ते आता सुरुवात होऊन कालबद्ध पद्धतीने 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती निर्णय होतील आणि विलिनीकरण जे कोणी करायलाच तयार नव्हतं ते सुद्धा या पूर्ण याच्यात घेऊन 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती सुद्धा निर्णय घेण्याचं काम होणार आहे। तर त्यामुळे हे सर्व ओपन आणि सर्वात महत्त्वाची बाब, जे खाजगीकरण आणू पाहत होते कालपर्यंत आम्हाला जबरदस्तीने साईन करायला लावणार होते, आमचं मृत्यूपत्र साईन करायला लावणार होते, त्याच्यावरती आता ते बाजूला ठेवलं गेलेलं आहे। ते फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या नोकऱ्या टिकेल तरच आपण पुढे करणार आहोत। त्यामुळे नोकऱ्या टिकून पगार वाढवून घेण्याचं काम आणि या मुंबईकर जनतेला सेवा देण्याचं काम आम्ही यापुढे करणार आहोत। खूप मोठा संघर्ष होता, कारण गेल्या अनेक दिवसाच्या मागण्या प्रलंबित होत्या आणि तुम्हाला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी मुंबईमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचाही पाठिंबा तुम्हाला नव्हता, तरी सुद्धा हा लढा तुम्ही सुरू ठेवलेला कामगारांच्या बळावरती। खूप मोठा संघर्ष करावा लागला हा। मला असं वाटतं की या लढ्यामध्ये मुंबईकर जनतेने आम्हाला पूर्ण साथ दिलेली आहे। मुंबईकर जनता आमच्याबरोबर होती आणि त्याचमुळे हा कामगारांचा लढा यशस्वी ठरू शकलेला आहे। आपण जर पाहिलं तर 3 महिन्याचा अवधी जो आहे तो दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? 3 महिन्यात होईल का सगळं? कारण जी कमिटी गठीत केलेली आहे त्यावरती कसं आता लक्ष असणार आहे तुमचं, काय एकंदरीत? नक्कीच होईल, कारण टाइम बाउंड आहे। टाइम बाउंड असल्यामुळे ते होणं गरजेचं आहे आणि जिथे 2.25 वर्ष काहीच झालेलं नाही, साधी चर्चा सुरू झाली नाही, तिथे 3 महिन्यामध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचं काम हे फार चांगला निर्णय माझ्या मते आहे। धन्यवाद। एक शेवटचा प्रश्न, बेस्ट प्रशासन जे होतं किंवा पालिका प्रशासन जे होतं अनेक वेळा केराची टोपली दाखवत होतं तुम्हाला, परंतु कामगारांच्या एकजुटीमुळे हा सगळा संघर्ष जो उभा केलात आणि त्यामुळे यश आलं असं तुमचं म्हणणं आहे का? काय नेमकं? कामगारांची ताकदीमुळेच आज जे काय मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे। शिवसेनेची जी युनियन आहे, शिवसेनेच्या युनियननी पाठिंबा जो आहे तो काढून घेतला होता, त्यांना कुठेतरी चपराक आहे का? कारण मला असं वाटतं की कामगारांच्या विरोधात जे कोणी काम करतील त्यांना कामगारच त्यांची जागा दाखवण्याचं काम करतील। आता सदस्य मोहीम जी आहे तुमची वाढू शकते, कारण सगळेच कामगार एकत्र आले, शिवसेनेचे सुद्धा युनियनचे जे कामगार आहेत ते सुद्धा आता तुमच्या पाठिंब्याने किंवा तुमच्या बाजूने होते। मूलतः हे सदस्य कोणाचे किती वाढतील याच्याकडे माझं लक्ष नाही आहे। हा कामगार जगला पाहिजे, या कामगाराचा पगार वाढला पाहिजे, त्याचं कुटुंब चाललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आणि ते आज झालेलं आहे, त्यामुळे मी आनंदित आहे। अगदी शेवटचा प्रश्न, आपण जर पाहिलं तर कामगार नेते शरद राव यांच्यानंतर त्यांची वाटचाल जी आहे ती तुम्ही पुढे चालवताय, आजचं यश जर पाहता एक नवीन नेता कामगारांना मिळाला असं म्हणायचं का आपण मुंबईमध्ये? काय नेमकं? मी स्वतःला कधीच नेता मानत नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःला ठेवतो आणि कामगारांचा लढा हा नेहमीच कामगार लढतो आणि जर कामगारांचा लढा लढला नाही तर तो यशस्वी होत नाही आणि हा लढा कामगारांनी स्वतःचा लढा म्हणून लढले आणि म्हणून हे यश आहे। शिवसेनेला चपराक आहे, कारण उद्धव ठाकरे किंवा महापौरांनी सुद्धा तुम्हाला जे पाहिजे होतं ते दिलं नव्हतं, परंतु तुम्ही मिळवलं। मला असं वाटतं की सर्व जे भूमिका ज्यांच्या होत्या ते समोर आलेल्या आहेत। मी आज या आनंदाच्या याच्यात फक्त एवढंच सांगेन की मी खुश आहे की कामगारांना न्याय मिळाला। धन्यवाद। शशांक राव आपल्या सोबत होते, साहजिकच त्यांनी सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, पण आपण जर पाहिलं तर कामगारांचा लढा जो आहे त्यांनी गेल्या 9 दिवस उभा केला होता आणि त्यानंतर हे यश मिळालेलं आहे, त्यामुळे साहजिकच आहे मुंबईमधल्या ह्या सगळ्या कामगारांना एक नवीन नेता जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई।